धुनी पासले स्तंभापाशी बाबा जेव्हा प्रातःसमयासी प्रत्यही बैसत निजारामासी हजर सेवेसी तै भाग्या हातापायांच्या पट्ट्या सोडणे त्या त्या ठायींचे स्नायू मसळल्या ठाई तूप चोळणे सेवा करणे भाग्याने पूर्वजन्मीचा महापापिष्ट सर्वांगी भरले रक्तकुष्ठ भागोजी शिंदा महाव्याधिष्ट परिभक्त वरिष्ठ बाबांचा रक्तपितीने झडली बोटे दुर्गंधीने सर्वांग ओखटे ऐसे दयाचे दुर्भाग्य मोठे भाग्य चोखटे सेवा सुखे किती म्हणून श्रोतयाला वर्णू बाबांच्या अगाध लीला एकदा गावी ग्रंथीज्वर आला चमत्कार झाला तो परिसा दादासाहेब खापर्ड्यांचा मुलगा एक लहान वयाचा आनंद साई सहवासाचा निजमातेच्या सहभोगी आधीची तो मुलगा लहान ताप आला फणफणून मातेचे हृदय आले उलून अस्वस्थ मन जाहली उमरावती वसती स्थान आले मनी करावे प्रस्थान सायंकाळची वेळ साधून आली आज्ञापन घ्यावया अस्तमानची करिता फेरी बाबा येता वाडिया शेजारी बाई जावूनी पाय धरी निवेदन करी घडले जे आधीच स्त्रियांची जात घाबरी तशात मुलाची थांबेना शिरशिरी ग्रंथीज्वराची भीती ही भारी निवेदन करी घडले ते बाबा म्हणती मृदू वचन आभाळ आले आहे जाण पडेल पाऊस पीक पिकोन आभाळ वितळून जाईल भीता किमर्थ ऐसे वदून कफनी कंबरे पर्यंत उचलून दाविते झाले सकळा लागून ग्रंथी टवटवून उठलेल्या कुक्कुटीच्या अंड्या एवढे 4 ग्रंथी चोहीकडे म्हणती पहा हे भोगणे पडे तुमचे साकडे मजलागी हे दिव्य आणि अलौकिक कर्म पाहोनी विस्मित लोक भक्ता लागी दुःखे ही कैक भोगिती अनेक संत कैशी मेणाहूनी मौचित्त सबाह्य जैसे नवनीत लाभे वीण भक्तांसी प्रीत भक्तची गणगोत जयाचे एकदा ऐसा वर्तला प्रकार नाना साहेब चांदोरकर निघाले सोडून नंदुरबार पंढरपुरासी जावया नाना परम भाग्यशाली साईंची अनन्य सेवा फळली भूवैकुंठ प्राप्ती घडली मामलत मिळाली तेथील येताची हुकूम नंदुरबारी जाणे होते अतिसत्वरी तातडीने केली तयारी हेतू अंतरी दर्शनाचा सहकुटुंब सहपरिवार शिर्डीसी जाण्याचा झाला विचार शिर्डीच प्रथम पंढरपूर करू नमस्कार बाबांसी नाही कोणासी पत्र पाठविले नाही निरोप वृत्त कळविले सरसामान सर्व आवरिले गाडीत बैसले लगबगा